नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचं ऑफिशियल प्रगटीकरण किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. ऑफिशियलरित्या शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि हा शासन निर्णय तुम्हाला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून येणाऱ्या सर्व मुद्दे जे काही असतील म्हणजे सर्व निर्णय हे तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे. कोणताही निर्णय, कोणतीही माहिती मिस होऊ नये यासाठी काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्याने काय होतं तर तुम्हाला येणारी प्रत्येक अपडेट, प्रत्येक निर्णयाची माहिती वेळेवर जाणून घेण्यास मदत होते. चला मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आलेला नवीन शासन निर्णय काय आहे. पाहू शकता स्क्रीनवरती हा शासन निर्णय आलेला आहे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून 11 जून रोजी. 11 जूनचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार काय माहिती आहे तर संदर्भाधीन दिनांक 18/12/2025 रोजीच्या शासन निर्णयाने दिव्यांग त्याचबरोबर अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा व दिव्यांग विवाह हा घटक नव्याने समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या सोयीचे होण्यासाठी आणि कार्यपद्धती सुलभ करण्यासाठी सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर या ठिकाणी पहा, हा जो शासन निर्णय आहे तो कशा संदर्भात आहे तर दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहनपर योजना जी सुरू करण्यात आलेली आहे त्या योजनेअंतर्गत आता एक नवीन बदल झालेला आहे आणि याच बदलासंदर्भात हा परिपत्रक किंवा हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. नेमकी काय माहिती आहे, काय बदल आहे जाणून घेऊया. या बदलाचं एक शुद्धीपत्रक आपल्याला पाहण्यास मिळत आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. अनुदानाच्या रकमेपैकी 25% रक्कम संबंधित दाम्पत्याने 3 वर्षाकरता राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेवीमध्ये ठेवावी अशा पद्धतीची या ठिकाणी सूचना आहे किंवा हा मुद्दा इथं नमूद केलेला आहे. सदस्य सचिव निवड समितीने मान्य केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी केवळ निधी मागणीसाठी आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण पुणे यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर सदर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्फत अनुदानाची पूर्ण रक्कम पती व पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण DBT पोर्टलद्वारे जमा करण्यात येईल. जिल्हा कार्यालयाकडून निधीची मागणी घेऊन आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण हे मागणीच्या प्रमाणात जिल्हा कार्यालयासाठी निधी वर्ग करतील. त्याचबरोबर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी मागील वर्षाची माहिती सोबतच्या परिशिष्ट क प्रमाणे आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे पाठवायची आहे. सर्व जिल्ह्यांची संकलित केलेली जिल्हानिहाय एकत्रित माहिती आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण पुणे यांनी शासनास सादर करायचे आहे आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत दिव्यांग व्यक्तींना अशा प्रकारे विवाह योजनेचा लाभ देण्यात येत असेल तर योजनेची दुरुस्ती या ठिकाणी पहा टाळण्यासाठी लाभार्थ्यांना योजनेची निवड विकल्प देण्यात येऊन कोणत्याही एकाच योजनेचा लाभ देण्यात यावा अशा पद्धतीच्या अटी या ठिकाणी या परिपत्रकानुसार या शुद्धीपत्रकानुसार घातलेल्या आहेत. त्याचबरोबर इथं 7 नंबरचा जो मुद्दा आहे तो इतर सर्व अटी दिनांक 18/12/2025 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणेच राहतील. तर पहा, 3 वर्षाकरता तुम्हाला जे अनुदान मिळणार आहे विवाह प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत दिव्यांग आणि दिव्यांग व्यक्तीचं लग्न झालं किंवा या ठिकाणी पहा विवाह झाला तर त्यांना जे विशिष्ट अनुदान देण्यात येतं किंवा दिव्यांग आणि एका अव्यंग व्यक्तीसोबत जर दिव्यांगांचं लग्न झालं तर सामान्य व्यक्ती आणि दिव्यांगांचं जर लग्न झालं तर त्यांना जे काही विशिष्ट अनुदान देण्यात येतं त्या अनुदानाची रक्कम 25% रक्कम 3 वर्षाकरता राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेवण्यासंदर्भात स्पष्टपणे सूचना किंवा तरतूद करण्यात आलेली आहे. या शासन निर्णयानुसार हा मोठा बदल आता झालेला आहे या योजनेअंतर्गत. या अगोदर या योजनेचा लाभ थेट हस्तांतरण DBT मार्फत केला जात होता, परंतु मात्र आता 25% रक्कम ही 3 वर्षाकरता
राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेवायची आहे, अशा पद्धतीचा मोठा बदल या योजनेअंतर्गत झालेला आहे. महत्त्वाचा शासन निर्णय आहे, महत्त्वाचं शुद्धीपत्रक आहे दिव्यांग व्यक्तींच्या विवाह प्रोत्साहनपर योजनेसंदर्भातलं. आता पहा, हे शासन निर्णय, हे परिपत्रक हे कशासाठी आहे, काय आहे, हे सर्व तुम्हाला समजलं असेल. आता तुम्ही वाट पाहत आहात ती म्हणजे DBT पोर्टल सुरू होण्याची. दिव्यांग व्यक्तींना या सर्व इतर योजनांच्या तुलनेमध्ये प्रत्येक महिन्याचा जो हप्ता आहे तो खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण पहा, जर तुम्ही विवाहासाठी प्रोत्साहन देता, म्हणजे प्रोत्साहन अनुदान देता, ते चांगलंच आहे, परंतु त्यासाठी खूप कालावधी लागतो. खूप जास्त लाभार्थ्यांना या ठिकाणी त्यासाठी डॉक्युमेंट जुळवाजुळव करावी लागते, बरेच काही कुटाने करावे लागतात असं आपण साध्या भाषेमध्ये म्हणू शकतो. पण जे अनुदान आहे, प्रत्येक महिन्याचं जे अनुदान आहे ते वेळेवर जमा होणं, इतर योजनांच्या तुलनेमध्ये, इतर लाभांच्या तुलनेमध्ये हे अनुदान वेळेवर जमा होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं वैयक्तिक मला वाटतं. हे विवाह प्रोत्साहन अनुदान जे तुम्ही देत आहात ते खूप चांगली गोष्ट आहे, सर्व लाभार्थ्यांना द्यायलाच पाहिजे ते. पण आता हे नवीनच काय काढलेलं आहे, 25% अनुदान 3 वर्षाकरता बँकेमध्ये ठेवायचं. जर तुम्ही अनुदान देत आहात तर मग ते कसे वापरणं ते त्यांचा मुद्दा असणार आहे. 3 वर्षासाठी बँकेमध्ये ठेवायची अट का घातलेली आहे, हा एक मोठा प्रश्न आता लाभार्थ्यांपुढे नक्कीच उभा राहिलेला असेल. DBT पोर्टल संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया. पहा, DBT पोर्टल येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सुरू होत आहे आणि त्यानंतर मग आता पुढच्या प्रोसेस सुरू होणार आहेत. हप्ता वितरण ज्यांना जमा झालेला नाही त्यांना हप्ता जमा होणार आहे. पुढच्या हप्त्यासंदर्भातल्या सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत. जुलैचा हप्ता कधी येणार हा दिव्यांग लाभार्थ्यांचा प्रश्न आहे, कारण दिव्यांग लाभार्थ्यांना जूनचा हप्ता आलेला आहे, आता त्यांना प्रतीक्षा लागलेली आहे जुलैच्या हप्त्याची. तर जुलैचा हप्ता हा जूनचा हप्ता सर्व लाभार्थ्यांना जमा झाल्याशिवाय काही वाटप होणार नाही, हा मुद्दा लक्षात घ्या. जुलैचा हप्ता हा जुलैमध्ये वाटप करण्यात येईल, कारण सद्यस्थितीला पोर्टलवरती काम सुरू आहे. अपडेटचं काम 15पर्यंत चालणार आहे, 15 तारखेपर्यंत. 15 तारखेनंतर पोर्टल सुरू होईल. त्या ठिकाणी पुन्हा लाभार्थ्यांना, ज्या लाभार्थी राहिलेले आहेत त्या योजनेतील, त्या सर्व लाभार्थ्यांसाठी शासन निर्णय येईल. शासन निर्णय जरी नाही आला तरी अगोदर तारीख येईल, तारखेनंतर पुन्हा 2-3 दिवस गॅप पडतो, मग वितरण सुरू होतं आणि या गोंधळामध्ये 15 दिवस संपून जातील. त्या अगोदर जर जुलैचा हप्ता आला, जसं जूनमध्ये झालं आहे, म्हणजे मेमध्ये झालेलं आहे, मेमध्ये जूनचा हप्ता आला आहे, तसं जर झालं जूनमध्ये जर जुलैचा हप्ता आला तर नक्कीच लाभार्थ्यांनाही आनंद होणार आहे. पाहू आता नेमकं कधी होतो हप्ता जमा. पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी सविस्तरपणे स्पष्ट होणार आहेत. त्यासाठी आता आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.